यमुनेची माती खाशी का 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 बाबा उड्या नको कर माझी बाबा दादा खोटं बोलतो का तू खोटं बोलतो एका मिनिटात कळत. दोघांनी शब्दांना सफाई द्यायची नाही, शब्दांना काही सांगायचं नाही. मी बरोबर पाहते कोणी माती खाल्ली, कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं. आता आठवून सांगा मला, माती खाल्ली का नाही याचा शोध घेण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय करायला पाहिजे यशोदामाईने? तोंड उघडून पाहिलं की लक्षात येतंय माती खाल्ली का नाही म्हणून. यशोदामाई म्हणते लाला दादा खोटच बोलतोय, दादा खोटारडा आहे. माझं लेकरू कृष्ण खरं आहे. कृष्णा तो अजिबात खोटं बोलत नाही. दादाला बघ आता कसं काठीनं मारते मी, पण बाळा एकदा तुझं तोंड उघडून दाखव बरं मला. तोंड उघडून दाखव म्हटल्यानंतर भगवान घाबरले. विश्वास मला गोंधळून गेला. म्हणे आता आता मुद्दे मला असं पकडलो, पण आता काही खरं नाही. आता तोंडात माती जरी पूर्ण गिळली असली तर त्या मातीचा काही कण वगैरे रंग जिभेला तर लागलेला असेल. भगवान परमात्मानं आ केलं, पण नटखट भगवान आईला घाबरून आपण पकडल्या जाऊ नये, मार बसू नये आत केलं, पण त्या आ मध्ये 14 ब्रह्मांडाचं दर्शन यशोदामाईला दिलं. आतमध्ये चंद्र, सूर्य, तारांगण, नद्या, पर्वत हे सगळं पाणी वाहतंय. त्याच्यात एक गोकुळ आहे, त्या गोकुळात एक यशोदा आहे. ती यशोदा हातात काठी घेऊन उभी आहे, समोर एक कृष्ण आहे. हे सगळं पाहिलं नाईची बुंगळं फिरायला लागली. डोळे गर 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 फिरतात. यशोदामाईची गोंधळून गेली. म्हणे मी हे आता छडी मारते ते खरं का? तोंडात पाहिलेलं खरं. तोंडात पण एक कृष्ण दिसला मला. आकाश मंडल, तारा मंडल, तिथे पण यमुनाबाई, हे सगळं दिसलं मला. तर तसाच हा प्रकार आहे. कोणता प्रकार? की देवीच्या नखामध्ये ब्रह्म विष्णू महेश यांना 14 ब्रह्मांडाचं दर्शन झालं. आणि ब्रह्म विष्णू महेश आईला म्हणतात, मा तुझी महिमा, तुझी शक्ती अद्भुत आहे. आई तू किती सामर्थ्यवान आहेस. तू जे म्हणतेस ना सर्वं खल्विमेवाहं नान्यदस्ति सनातनम्, हे सत्य आहे. या चराचराला निर्माण करणारी तू आहेस. या ब्रह्मांडाची नायिका तू आहेस. या ब्रह्मांडाची निर्माता तू आहेस. तू सृजन करणारी आहे, तू संगोपन करणारी आहे, तूच संहार करता आहे. सर्व काही तू आहेस. अंबा, भगवती, मा, हे परांबे, आता आमची सेवा काय, आमचं काम काय, आमची जबाबदारी काय आम्हाला सांग. आई भगवतीनं सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीचं सृजन करा. म्हणजे फिरत्या चाकावरती देशी मातीला तुम्ही सृजनाचं काम करा, नवनिर्मिती करा, नवनिर्माण, जीव तयार करा, सृष्टी निर्माण करा. म्हणजे आई नवीन काहीतरी करायचं म्हटलं डोकं चालवावं लागतं. बुद्धी चालवल्याशिवाय नवीन काही तयार होईल का? नाही.
मग त्याच्यासाठी माझी बुद्धी चालावी, माझ्याकडनं नवीन काहीतरी निर्माण व्हावं, याच्यासाठी बुद्धीची शक्ती मला गरजेची आहे. माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाहीये की मी काहीतरी नवीन निर्माण करेल, हे सामर्थ्य माझ्यात नाही अंबा. हे भगवती मा, तू मला शक्ती दे. आई भगवतीनं सरस्वती नावाची शक्ती ब्रह्मदेवाला दिली. सरस्वती जी ज्ञानाची, जी विद्येची, जी कलेची, गुणाची देवता आहे ती दिली. किती सुंदर आहे ती. हंसावर बसलेली आहे. हंसावर बसलेली जी आहे ना ती विद्येची आहे आणि मोरावर जी बसलेली ती कलेची आहे. हातामध्ये वीणा आहे, पांढर शुभ्र वस्त्र अंगावरती आहे, चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. आणि जेव्हा ब्रह्मदेवाला ते प्राप्त झाले, ब्रह्मदेवाला आनंद झाला. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून
करी मंजूळ गायना हे सभेमध्ये बसून शारदे मयुरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून माता सरस्वती ब्रह्मदेवाला प्राप्त झाली आणि ब्रह्मदेवाला नवनिर्मितीसाठी माता सरस्वतीचं खूप मोठं सहाय्य प्राप्त झालं. ब्रह्मदेवाला त्यांचं काम मार्गी लागलं. भगवान नारायणाला सांगितलं, नारायणा विष्णू भगवंता तुम्हाला सृष्टी सृजन केलेल्या सृष्टीचं संगोपन करायचं, सांभाळ करायचा. सांभाळ करणं सोपं नाही, मी कालही बोलले तुम्हाला. सांभाळणं सोपं नाही, त्याच्यासाठी धन असावं लागतं. प्रपंच चालवायचा का सोपा आहे का? उठल्यापासून झोपेपर्यंत आमचं महिला मंडळ फक्त ऑर्डर करतं घरातून, आणा साखर संपली, आणा